नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण, तो म्हणजे अपडेट घेण्यासाठी आपण जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच माही सेवा केंद्रासाठी जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठीचे सुद्धा अर्ज चालू झालेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अपडेट देण्यासाठी थोडासा उशीर झाला, तर ह्याच्यामध्ये पाहू शकता की ऑलरेडी जी तारीख आहे ती 16 जून 2025 होती, पण 16 जून तारीख जी असेल तर काही कारणास्तव परत आणखी 2 दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 16 म्हणजे आज आहे 17 आणि उद्या आहे 18, म्हणजे 18 जून 2025 पर्यंत तुम्ही जे काही असेल ते आपले अर्ज जे असतील ते यवतमाळ जिल्ह्यासाठीचे अर्ज तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र असाल तर तुम्ही ते करू शकता। त्याच्यासाठी जर कोण्या ग्रामीण भागामध्ये कुठं किती जागा आहेत, शहरी भागामध्ये किती जागा आहेत, हे सुद्धा आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्या PDF दिलेल्या आहेत आणि अर्जाचा नमुनासुद्धा याच्यामध्ये तुम्हाला तो दिलेला आहे। तो सविस्तर एकदा पाहून घ्या आणि त्याचे अटी नियम शर्ती जर पाहिलं तर आपण याच्या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, जो की मुंबई सबअर्बनचा व्हिडिओ होता। तो त्याच्यामध्ये अटी शर्ती सविस्तर माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे, तो पण व्हिडिओ एकदा पाहून घ्या। आणि शेवटची तारीख उद्याची डेट आहे, त्याच्यामुळं लवकरात लवकर जे कोणी यवतमाळ जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी माही सेवा केंद्र घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी उद्याच्या उद्या आपले जे काही अर्ज असतील ते अर्ज भरून आपल्या जे काही ऑफिस असेल त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला तिथे जाऊन जमा करायचे आहेत। पाहू शकता की आपण आता सध्या यवतमाळच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत। यवतमाळच्या वेबसाईटवर आल्यानंतर याला मराठीमध्ये आपण करून घेणार आहोत। मराठीमध्ये करून घेतल्यावर इथं सूचनामध्ये घोषणामध्ये गेल्यानंतर आपण इथे तुम्हाला जे काही अर्ज करण्यासाठी जे अपडेट देण्यात आलं होतं, इथे पाहू शकता की आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2025ची 4 जूनला प्रारंभ झाला होता आणि 16 जून ही त्याची शेवटची तारीख होती। पण अपडेट देण्यासाठी आपल्याकडे लेट झाल्यामुळं किंवा इतर काही अडचणीमुळं आपण अपडेट देता आलं नाही आपल्याला। त्याच्यानंतर जर पाहिलं तर आता ह्याच्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2025 अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ती मुदतवाढ 16 जून 2025 पासून ते 18 जून 2025 पर्यंत आहे। तर अशा पद्धतीनं ही जी आहे ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ही जे काही संपूर्ण ह्याच्यामध्ये शहरी भागाची यादी रिक्त देण्यात आलेली आहे, ग्रामीण भागाची देण्यात आलेली आहे आणि त्याचा अर्जाचा नमुना वगैरे सुद्धा देण्यात आले आहे। हे अर्ज कसा भरायचा संपूर्ण सविस्तर ह्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित तुमची जी काही माहिती असेल तर सविस्तर माहिती भरायची आहे आणि हे तुम्हाला जी ही आहे ती जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, जिल्हा शेतू समिती कार्यालय, पोचपावती इथं तुम्हाला ते सबमिट करून जो काही त्याच्यासोबत कागदपत्र वगैरे सगळे भरून तुम्हाला व्यवस्थित तो फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे। तुमच्यासाठी फक्त शेवटचा उद्याचा दिवस आहे, 18 जून 2025 ही यवतमाळसाठी शेवटची तारीख आहे। अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की ग्रामीण भागामध्ये कोणकोणते कुठं क्षेत्र आहेत, कुठं तुम्हाला जागा शिल्लक आहेत किंवा कोण्या तालुक्यामध्ये कुठं जागा आहे आणि तुम्ही शक्यतो जिथले रहिवासी असाल तिथले तुम्ही ते अर्ज भरून घ्यावा, म्हणजे तुमचे अप्रूव्हल होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्याच्यानंतर शहरी भागामध्ये सुद्धा आहे, त्याच्यामध्ये ही यादी संपूर्ण आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। अशा पद्धती एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।